नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे मऊसूत, झटपट होणारे आणि दिवसभर असे मऊ राहणारे कांदे पोहे. तसं म्हटलं तर कांदे पोहे हे प्रत्येकाच्या घरी हे नेहमीच बनवले जातात, त्यात काही नवीन नाही. पण बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपण कांदे पोहे बनवतो आणि कांदे पोहे जेव्हा आपण बनवून ठेवतो तर अगदी अर्ध्या तासातच कांदे पोहे असे कठीण व्हायला लागतात आणि नंतर आपण जेव्हा ते वाफवून घेतो तर एकदम असे ते कडकडीत होतात, आपल्याला व्यवस्थित खाता पण येत नाहीत. त्यामुळे आज आपण यामध्ये अशा बऱ्याच अशा टिप्स पाहणार आहोत. त्यामुळे कांदे पोहे दिवसभर मऊसूत तर राहतीलच आणि जर का ते कडक झाले तर काय करायचं, यासाठी अगदी मी शेवटी एक टिप दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मी दिलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील आणि माझी रेसिपी आवडली तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तुम्ही इथे पाहू शकता की मी पुरण ज्याने आपण चाळतो ती जाळी घेतलेली आहे आणि मी 4 माणसांसाठी पोहे करते, तर प्रत्येकासाठी 1 मूठ अशी मी 4 मूठ पोहे घेतलेले आहेत. आता हे पोहे व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत. असे आपण चाळून घ्यायचे, कारण जेव्हा आपण पोहे चाळतो तर त्यामधील छोटी छोटी जी पिठी असते ती खाली निघून जाते आणि ती जर का तशीच पोह्यांमध्ये राहिली तर पोहे जास्त गिजगा होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीलाच आपण यामध्ये जी पिठी असते ती व्यवस्थित काढून घ्यायची आणि पोहेसुद्धा व्यवस्थित निवडून घ्यायचे. भातकून असतो, काठी असते किंवा एखादा काळा पडलेला पोहेसुद्धा असू शकतात. त्यामुळे व्यवस्थित निवडून घ्यायचं आणि सर्व व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्यानंतर भरपूर पाण्याने हे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. इथे सरळ तुम्ही नळाखाली धुवून घेतले तरीसुद्धा चालतील. आणि आता हे धुवून घेतलेले पोहे आहेत ते व्यवस्थित अशा जागी ठेवायचे आहेत की त्यातून जे जास्तीचं पाणी आहे ते व्यवस्थित निथळून जाईल आणि पोहे एकदम कोरडे होतील. तर मी अशा प्रकारे नेहमी पोहे ठेवून देते, त्यामुळे जास्तीचं पाणी निघून जातं. आता या ठिकाणी मी कांदे घेतलेले आहेत, तर तुम्ही ते पाहू शकता. एक मी मोठ्या आकाराचा आणि त्यापेक्षा छोटा एक असा कांदा घेतलेला आहे. कांद्याचं प्रमाण हे अगदी योग्य असायला हवं. एकदम कमीसुद्धा कांदा वापरायचा नाही किंवा जास्त प्रमाणामध्ये सुद्धा कांदा वापरायचा नाही. पोहे जर का तुम्हाला भरपूर वेळ मऊसूत ठेवायचे असतील किंवा अगदी दिवसभर मऊसूत ठेवायचे असतील तर कांद्याचं प्रमाण हे योग्य घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की मी थोडं जास्त प्रमाणामध्ये कांदा वापरलेला आहे आणि तो चिरताना मी एकदम बारीक बारीक चिरून घेतलेला आहे की कांदा एकदम मऊसूत होईल आणि पोह्यांमध्ये व्यवस्थित मिसळून जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता की मी बारीक कांदा चिरण्यासाठी मी इथे यंत्राचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही हातून कापून घेऊ शकता, पण असा एकदम बारीक कांदा कापायचा आहे, तरच आपले पोहे दिवसभर मऊ राहणार आहेत. आणि आता इथे आपण फोडणीसाठी जे साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या. तर मिरच्यांचं प्रमाणसुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. त्यानंतर 7 ते 8 इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. त्यानंतर इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे. सोबतच इथे मी अगदी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे आहे आपलं फोडणीचं साहित्य. बाकी सर्व तयारी करेपर्यंत इथे जे आपण पोहे भिजत घातले होते त्याला एक 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि एकदम मऊसूत असे पोहे व्यवस्थित भिजून तयार झालेले आहेत आणि सोबत तुम्ही पाहू शकता मोकळेसुद्धा झालेले आहेत. त्यामुळे पोहे भिजवल्यानंतर ते अशा ठिकाणी ठेवायचे की ज्यातील सगळं पाणी निघून गेलं पाहिजे आणि पोहे भिजवत असताना चांगले भरपूर पाणी घेऊन भिजवायचे आहेत, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं नाही. इथे तुम्ही पाहू शकता की मी एक छोटा चमचा साखर वापरलेली आहे. आता ही साखर व्यवस्थित यामध्ये मिसळून घ्यायची आहे. यानंतर आपण पोहे परतून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली अगदी व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे तेल. तर तेल अंदाजे आपल्याप्रमाणे घालायचं आहे की कांदा परतण्यासाठी किती लागणार आहे. इथे मला 3 चमचा तेल लागणार आहे, म्हणून मी 3 चमचा तेल घेतलेलं आहे. आता तेल कडक गरम झाल्यानंतर यामध्ये सुरुवातीला आपण घालणार आहोत मोहरी. इथे आपण सुरुवातीलाच मोहरी घालतोय कारण मोहरी छान तडतडू द्यायची आहे. कारण मोहरी जर का तडतडली नाही आणि ती पोह्यांमध्ये तशीच राहिली तर ती कडू लागते. त्यामुळे तेल तापल्यानंतरच आपण यामध्ये मोहरी घालायची. त्यानंतर घालतो 1 चमचा जिरं, बारीक चिरलेली मिरची, वरून घालायचे आहेत कढीपत्त्याची पानं. आता हे सुरुवातीला 2 मिनिट व्यवस्थित परतू द्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये
एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर मी इथे सगळा कांदा घालून घेतलेला आहे आणि कांदा अगदी मऊ होईपर्यंत आपण परतवून घ्यायचा आहे. पण इथे कांदा मऊ झाला पाहिजे, लालसर व्हायला नको, याची पूर्ण काळजी घ्यायची आहे. त्यासाठी गॅस फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि सतत आपण हलवत कांदा व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे. आणि कांदा झटपट मऊ व्हावा म्हणून आपण यामध्ये घालणार आहे मीठ. कांदा थोडा मऊ होत आला की यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर मंडळी इथे मी कोथिंबीर फोडणीमध्येच घालते, कारण त्याचा मस्त असा सुगंध यामध्ये उतरतो. त्यासोबत पोहे खाताना ते असे मध्ये मध्ये येत नाहीत, त्यामुळे फोडणीमध्येच जर का कोथिंबीर घातली तर त्याचा सुगंध आणि त्याचा स्वाद एकदम छान लागतो. तर यानंतर यामध्ये मी मूठभर घातलेले आहेत शेंगदाणे. तर मंडळी शेंगदाणे इथे माझ्याकडे भाजलेलेच तयार होते, म्हणून मी भाजलेले शेंगदाणे वापरलेले आहेत आणि हे मी नंतर फोडणीमध्ये वापरलेले आहेत. तुम्ही सुरुवातीला याला तेलामध्ये घालून सुरुवातीलाच भाजून घेऊ शकता, त्यामुळे शेंगदाणे एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि क्रिस्पी होतात. तर इथे शेंगदाणे घातल्यानंतर मी 1 चमचा घातलेली आहे हळद आणि हळद घालून व्यवस्थित परतल्यानंतर इथे जे मी अर्ध लिंबू ठेवलं होतं ते आपण फोडणीमध्येच घालायचं आहे, की यामुळे कांद्यांना मस्त असा पिवळसर एकसारखा रंग येतो. त्यामुळे मी फोडणीमध्येच लिंबू घालणार आहे. आणि सुरुवातीला आपण फक्त चिमटभर मीठ घातलं होतं, इथे आपण चवीपुरतं मीठ घालतो आहे. जेवढं गरजेचं आहे तेवढं सगळं मीठ आपण इथे फोडणीमध्येच घालायचं आहे, कारण फोडणीमध्ये जेव्हा आपण मीठ घालतो ते व्यवस्थित पोह्यांना सगळीकडे पसरतं आणि पोह्यांना मीठ कमी पडत नाही. तर तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही फोडणीमध्येच पूर्णपणे मीठ घाला. आता ही फोडणी व्यवस्थित परतून झाल्यानंतर जे आपण पोहे व्यवस्थित भिजवून ठेवले होते ते या फोडणीमध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. पोहे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर यावरती ठेवायचं आहे एकदम बंद झाकण आणि आपल्याला 2-3 मिनिट अशी छान वाफ देऊ द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण 2 ते 3 वेळा पोह्यांना मस्त अशी वाफ दिलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. या ठिकाणी आपले पोहे अगदी छान मऊसूत आणि पिवळसर असे तयार झालेले आहेत. आता यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ओलं खोबरं किसून घालू शकता, सुकं खोबरंसुद्धा किसून घालू शकता. त्याचसोबत तुम्हाला जर का 0 नंबरची शेव आवडत असेल तर तीसुद्धा तुम्ही यावरती घालून तुम्ही व्यवस्थित तुमच्या आवडीप्रमाणे खाऊ शकता. तर मंडळी ही अशी साधी सोपी रेसिपी तयार आहे. त्याचसोबत तुम्हाला मी पोहे जर का कडक झाले असतील त्यासाठी एक टीप देणार आहे आणि ती म्हणजे अशी, मोकळी कढई गरम करायची आणि त्यामध्ये जेवढं पोहे आहे त्याच्याप्रमाणे थोडंसं पाणी गरम करायचं आणि त्या गरम झालेल्या पाण्यामध्ये पोहे सगळे घालायचे, व्यवस्थित मिक्स करायचे, झाकण ठेवायचं आणि छान 1-2 मिनिट व्यवस्थित वाफ बसू द्यायची आणि पुन्हा पोहे एकजीव करायचे आणि तयार झाले आपले पुन्हा एकदा मऊसूत असे कांदे पोहे. अशा प्रकारे जेव्हा आपण पोहे व्यवस्थित गरम करतो तर ते वाया जात नाहीत, कडकडीत पण होत नाहीत, त्यामुळे आपण पुन्हा खाऊ शकतो. तर मंडळी कशी वाटली माझी ही रेसिपी आणि दिलेली टिप मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर का अशा छान छान टिप्स पाहिजे असतील, रेसिपी पाहिजे असतील तर आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी भेटूया आता अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.